लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन. दररोज लाखो प्रवासी लोकलनं मुंबईला ये जा करतात. मात्र काल चर्चगेट रेल्वे स्थानकावर लोकल प्लॅटफॉर्मवर चढल्यानं अनेक प्रश्न निर्माण झालेत. काय आहेत हे सवाल पाहूयात हा एक रिपोर्ट. रेल्वे आणि अपघात ही गोष्ट तशी नवीन नाही, पण रविवारी चर्चगेट स्थानकावर एक विचित्र अपघात घडला. इथं चक्क लोकलच प्लॅटफॉर्मवर चढली. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली लोकल थेट प्लॅटफॉर्मवर चढल्यानं एकच गोंधळ उडाला. सुदैवानं हा अपघात फार मोठा नसल्यानं यात जीवितहानी झाली नाही. त्यानंतर जवळपास 23 तासांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 ची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. हा अपघात का झाला, यात चूक कोणाची, या गोष्टी चौकशीत पुढे येतीलच. रेल्वे अधिकारी या बाबतीत मोटरमनला जबाबदार धरत असले तरी संबंधित मोटरमन फिट होता असंही रेल्वे प्रशासन म्हणतंय. ह्यूमन एरर का केस था. मोटरमैन सुबह 6 बजे से ड्यूटी पे था और वो कहता है कि उसने ब्रेक लगाने की कोशिश की और जब ब्रेक नहीं लगी तो थोड़ा पैनिक में आ गया. इस केस में मोटरमैन, गार्ड और लोको इंस्पेक्टर निलंबित हैं और बहुत सीनियर इंक्वायरी एसए ग्रेड लेवल की हो रही है जो 5 दिन में रिजल्ट दे देगी और तब हमें इसके बारे में पूरी जानकारी मिलेगी. तर रेल्वे प्रवासी संघटनांनी या अपघाताला अकुशल कर्मचारी वर्ग जबाबदार असल्याचं म्हटलंय. याच्यामध्ये लूपहोल्स आहेत. रेल्वे प्रशासनाने गेल्या 25 वर्षापासून ते मेंटेनन्स केली पाहिजे ते दिसत नाही. ज्या बफरमुळे ज्या बफरचं रोधी शक्ती आहे ते त्याच्यामुळे तो क्रॉस करून वरती गेलं. याचा अर्थ कुठेतरी त्याच्यामध्ये मेंटेनन्सचा अभाव आहे. 25 वर्षापासून तेच बफर असल्यामुळे आणि टक्कर दिल्यामुळे त्याचं ते वरती जातं. याचा अर्थ काहीतरी ह्याच्यामध्ये टेक्निकल चूक आहे. त्याचबरोबर प्रशासनाचा ढिसाळपणा आणि मेंटेनन्सचा अभावी ह्या प्रकार घडतं. म्हणजे 7,000 लोकांना एका ट्रेनमध्ये 7,000 प्रवासी प्रवास करतात. त्यांचा जीव धोक्यात घालण्याचं काम हे रेल्वे प्रशासन करतात. या अपघाताची चौकशी होत असताना मोटरमन, गार्ड निरीक्षक यांना निलंबित करण्यात आलंय. प्रथमदर्शनी ही मानवी चूक असल्याचं रेल्वे प्रशासन म्हणतंय, तर ही चूक देखभाल विभागाची असल्याचा आरोप मोटरमन असोसिएशननं केलाय. आपल्यासोबत मोटरमन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, ह्युमन एरर असं त्यांचं म्हणणं आहे एकीकडे, तर दुसरीकडे त्यांचं असंही म्हणणं आहे की मरीन लाईन स्टेशनपर्यंत मोटरमनने गाडी व्यवस्थित आणली होती. प्रथमदर्शनी तुम्ही या सगळ्या अपघाताकडे मोटरमनच्या अँगलमधून कसं पाहता? या एकंदर प्रकारात हे दिसून येते की हायड्रॉलिक बफरचा मेंटेनन्स बरोबर नव्हता. कारण हायड्रॉलिक बफरची लेवल आणि गाडीच्या बफरची लेवल ही मॅच व्हायला पाहिजे. जर का गाडीचा बफर वरच्या लेवलला गेला तर ती गाडी उचलली जाईल, कारण त्याचं पुरं प्रेशर बफरवर पडणार नाही. आणि बफरवर पुरं प्रेशर पडलं तर हायड्रॉलिक बफरमधून पाणी बाहेर पडेल आणि बफर कोणालाही जखमा होणार नाहीत. एवढ्या असा अपघात झाल्याचं परिस्थिती दिसणार नाही. तेव्हा हे बफरचा मेंटेनन्स ही ह्युमन एरर आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी स्टेशन मास्टरला विचारावं. या अपघातानंतर मोटरमन संघटनेनं काही सवाल उपस्थित केलेत. 80च्या दशकात बाद केलेली ब्रेक सिस्टीम पुन्हा का आणली? स्टेशनवरचे बफर आणि लोकलचे बफर यांची उंची जुळते का? हायड्रोलिक बफर मधून पाणी का आलं नाही? बफरची नियमित तपासणी केली जातीये का? नियमानुसार मोटरमन्सना सोयी सुविधा मिळतायत का? मोटरमनच्या आरोपानंतर आमची प्रतिनिधी कपालिनी सिनकरनं या बफरबाबतचं तथ्य शोधण्याचा प्रयत्न केला. चर्चगेट स्टेशनवर काल जो अपघात झाला, लोकल चक्क प्लॅटफॉर्मवर चढली, यामध्ये रेल्वे अधिकारी प्रथमदर्शनी मोटरमनची चूक धरतायत, ह्युमन एरर असं म्हणतायत. मात्र मोटरमन संघटनेने काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बफरचा मुद्दा. हे जे बफर आहेत ह्याचा उपयोग असा असतो, तर ट्रेनची वेग हा प्रति तास 40 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर ट्रेनला असलेले बफर
हे ह्या बफरला येऊन आपटतात आणि असं झाल्यास ट्रेन पुन्हा त्या दाबाने मागे सरकली जाते आणि त्यावेळी हे जे आपण बफर बघतोय ते हायड्रॉलिक बफर आहेत, ह्यातून पाणी बाहेर येणे अपेक्षित आहे, जेणेकरून दोन बफरच्या जोरदार टक्करीमुळे हे बफर आत जाऊन पाणी येणं अपेक्षित आहे, त्यासाठी ही व्यवस्था आहे आणि असं झाल्यास अपघाताची तीव्रता कमी होते. मात्र मोटरमन संघटनेचं म्हणणं आहे की ह्या बफरची उंची गेल्या अनेक वर्षात वाढलेलीच नाही आहे. दुसरीकडे आपण एक लोकल लागलेली बघतोय. आपल्याला माहिती आहे गेल्या काही वर्षात ह्या नवीन पद्धतीचे हे EMU रेक आलेले आहेत, त्याच्या बफर आपण त्याचे बघतोय. ह्या आधीच्या ज्या लोकल्स होत्या त्यांनाही बफर होते, मात्र त्याचे बफर आणि टर्मिनलचे बफर ह्याची उंची सारखी होती. मात्र हे बफर आणि टर्मिनलला असलेले बफर ह्याची उंची मॅच होत नाही आहे, ह्याची उंचीची लेवल नाही आहे. त्यामुळे काल जेव्हा अपघात झाला तेव्हा आलेली जी लोकल आहे त्या लोकलचे बफर ह्या रेल्वे स्टेशनला चर्चगेटला जे बफर आहेत त्याला न लागता एक साधारण काही इंचाच्या वरती चढले, त्यामुळे ट्रेन प्लॅटफॉर्मच्या वर चढली असं मोटरमनचं म्हणणं आहे. आणि मोटरमन संघटनेने दावा केला आहे त्याचप्रमाणे काल अपघात झाला तेव्हाही किंवा त्यानंतरही ह्या बफरमधून पाणी आलेलं कुणीही प्रत्यक्षदर्शीने पाहिलं नाही किंवा रेल्वे अधिकाऱ्यांनीही पाहिलं नाही. त्यामुळे एकूणच हे बफरच सदोष आहेत. ह्या बफरची हायड्रॉलिक बफरची आठवड्यातनं एकदा रात्रीच्या वेळी 40 किलोमीटरच्या वेगाने लोकल आणून तपासणी करणं गरजेचं आहे. एका लोकलच्या अपघातानंतर इतके सारे मुद्दे बाहेर येत आहेत. त्यातून मुंबईची लाईफलाईन खरोखरच सुरक्षित आहे का आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासन किती सजग आहे याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. कपालिनी सिंकर, साम TV, मुंबई.